तर हे आज आपण बनवतोय उन्हाळी वाळवणातील बटाटा वेफर्सची रेसिपी। तर बटाटा वेफर्स बनवायला तर खूप सोपे आहेत, पण प्रश्न खूप असतात, ते काळे पडतात, बटाटा कोणता घ्यायचा किंवा मग ते अगदीच फुलत वगैरे नाहीत, भरपूर सारे प्रश्न असतात। तर ते प्रश्न तुमचे या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होणार आहेत। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। तर बटाटा घेताना कधीही थोडासा पिवळसर असा घ्यायचा। जर आपण बाजारातून बटाटा घेतो त्यावेळेस त्या बटाट्याला काळी माती लागलेली पाहिजे, पांढरी शुभ्र अशी माती नसली पाहिजे। पांढरी शुभ्र माती असते तो बटाटा गोड असतो, पटकन असा शिजला जातो आणि पिवळसर जो बटाटा असतो तो अगदी वेफरसाठी योग्य असा बटाटा आहे असं समजायचं। आणि घेताना थोडेसे मोठे असे बटाटे घ्यायचे। तर मी इथे 2 किलो बटाटे घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपण त्याचे सालं काढून घेणार आहोत आणि सालं काढून घेतल्यापासून आपण हा बटाटा पाण्यामध्ये ठेवणार आहोत। तर मी सालं काढून घेण्याच्या अगोदर देखील 2 तास बटाटा पाण्यामध्ये ठेवलेला आहे। खूप छान कडक असा होतो आणि सालही अगदी पटापट निघले जातात। तर मी इथे सगळे बटाट्याचे सालं काढून घेतलेले आहेत। अगदी छान असे बटाटे आपण हे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत। त्यानंतर मी मोठ्या एका परातीमध्ये भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे किसणी घ्यायचे। तर खूप जास्त पातळ देखील वेफर्स पाडून घ्यायचे नाहीत। खूप जास्त पातळ जर पाडून घेतले तर ते तेलात टाकले की लगेच जळल्या जातात। त्यामुळे खूप जास्त जाड असे वेफर्स बनवायचे नाही आणि ते पटकन एका उन्हामध्ये तुम्ही जर उन्हामध्ये सुकवत असाल तर ते सुकले गेले नाही की साईड देखील त्याच्या काळ्या पडतात। तर अशा प्रकारे इतपत जाडीचे आपण इथे वेफर्स बनवून घ्यायचे। वेफर्स बनवताना बटाटा पुढं गेला की हाताने उचलून पाठीमागे घ्यायचा, तसाच असा रेटून पाठीमागे घ्यायचा नाही, त्यामुळे बटाटा आतमध्ये गुंतला जातो आणि एकसारखे असे आपले वेफर्स बनत नाहीत। साईडला पाठीमागच्या साईडला आपले वेफर्स तुटल्या जातात। तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी जसा आपला बटाटा आहे तशा प्रकारे आपले इथे वेफर्स तयार झालेले आहेत, कुठेही मागे पुढे तुटलेले वगैरे नाहीत। त्यामुळे वेफर्स बनवताना बटाटा हा आपण जेव्हा किसणीवर घासतो तो उचलूनच पाठीमागे घ्यायचा। तर तुम्ही इथे आपल्या वेफर्सची जाडी देखील पाहू शकता। तर अशा प्रकारे आपण इथे खूप सारे वेफर्स तयार करून घेणार आहोत। तर आपण इथे पाणी घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता आपण जेव्हा बटाट्याचे सालं काढून घेतले त्यावेळेस देखील पाणी घेतलेलं आहे। तर आपली इथे एका बटाट्यामध्ये एवढे वेफर्स तयार झालेले आहेत। बटाट्यामध्ये स्टार खूप जास्त प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे आपण हे बटाटे 4 ते 5 पाण्याने धुवून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता मी इथे कॅमेरा पकडायला दुसरं कोणी नसल्यामुळे अशा प्रकारे किसणी पकडून तुम्हाला इथे वेफर्स पाडून दाखवत आहे। अशा प्रकारे देखील तुमचे बटाटे जेवढे मोठे असतील तसे तुमचे वेफर्स पडले जातात। तर मला इथे अगदीच मोठे मोठे असे बटाटे भेटले नाही, थोडेसे लांब आकारात भेटले, तर मी ते देखील घेतलेले आहेत। अशा प्रकारे मी इथे सगळे बटाट्याचे वेफर्स पाडून घेणार आहे। उपसून बाजूला दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि पाणी घेताना अजिबात कंजूसी करायची नाही। खूप जास्त भरपूर असं पाणी घेऊन बटाटे धुवून घ्यायचे। तुम्ही जेवढं जास्त बटाट्याचे वेफर्स धुवून घ्याल तेवढे तुमचे वेफर्स अगदी छान असे तयार होणार आहेत। तर कधी अगदी फक्त या पातेल्यातून त्या पातेल्यात न टाकता त्याचं पाणी निथळून गेलं पाहिजे, त्यासाठी मी अशा प्रकारे ह्या पाण्यातून उपसून जाळीमध्ये टाकणार आहे, म्हणजे यामधलं पाणी निघून जाईल। आणि ज्यावेळेस आपण हे वेफर्स दुसऱ्या पातेल्यामध्ये म्हणजे दुसऱ्या पाण्यामध्ये टाकतो तर हे मी इथे नळ लावून घेतलेला आहे आणि अगदी खळखळ पाण्यामध्ये धुवून घेणार आहे। एखाद्या वेळेस बटाट्याचे वेफर्स एकमेकाला असे चिकटलेले राहतात, त्यामध्ये स्टार्च प्रमाण राहतं, त्यामुळे अशा प्रकारे खळखळ पाण्यामध्ये आपण हे वेफर्स धुवून घेऊया। अगदी नितळ पाणी जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे वेफर्स धुवून घ्यायचे आहेत। तर मी अगदीच 4 ते 5 पाण्याने हे वेफर्स धुवून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी नितळ असं पाणी दिसत आहे। तर आपण यामध्ये अगदी 4 ते 5 येडे आपण तुरटीचे फिरून घेणार आहोत आणि 2 ते 3 तास आपण हे वेफर्स झाकून बाजूला ठेवणार आहोत। कमीत कमी 2 तास आणि जास्तीत जास्त 3 तास किंवा मग अगदीच रात्रभर ठेवले तरी काहीच हरकत नाही। तर आपण हे तुरटी फक्त 1 मिनिटभर फिरून घेतलेली आहे, खूप जास्त वेळ नाही। तर आपण हे झाकून बाजूला ठेवून देऊया 3 ते 4 तासासाठी। तर 3 ते 3.5 तास झालेले आहेत। मी इथे दुसऱ्या पातेल्यामध्ये गॅसवर पाणी ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण तुरटी अगदी 4 ते 5 वेळा फिरून घ्यायची आहे। तर पाणी कितपत ठेवायचं, आपले वेफर्स अगदी छान बुडले जातील इथपर्यंत आपण पाणी ठेवायचं आहे आणि या पाण्याला आपण उकळी काढून घेऊया। तर आपण इथे झाकण काढून पाहिलेलं आहे, पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। पाण्याला उकळी आल्याशिवाय आपण इथे वेफर्स पाण्यामध्ये ॲड करायचे नाही। आपण जर अगोदरच ॲड केले तर ते खूप जास्त ओव्हरकुक होतात आणि आपल्याला टायमिंग लक्षात येत नाही, त्यामुळे आपण उकळी आल्याशिवाय वेफर्स इथे ॲड करायचे नाही। तर पाण्याला उकळी आलेली आहे, आपण हे वेफर्स ॲड करून घेऊया।
वेपर्स ॲड केल्यानंतर अशा प्रकारे झाऱ्या घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचे, म्हणजे जे कुठे एखादा अर्धा वेपर्स एकमेकाला चिकटलेला असेल तो निघून जातो. आणि त्यानंतर आपण इथे वेपर्स ॲड केल्यानंतर उकळीही बंद होते. चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया. मीठ ॲड करून आपण हे मिक्स करून घेऊया. तर मीठ अगदी थोडं, म्हणजे तुमच्या चवीपेक्षा थोडंसं जास्त ॲड करायचं. पाणी अगदी थोडंसं खारट लागलं पाहिजे, म्हणजे वेपर्स अगदी प्रमाणात तयार होतात. तर 4 ते 5 मिनटं झालेले आहेत. वेपर्स चेक करून पाहूया. तर नखाने असं टच केलं की वेपर्स आतमध्ये नख जातं आणि अशा प्रकारे वेपर्स आपण दुमडून पाहिला आणि इथे तुटला नाही गेला की अगदी परफेक्ट असे आपले वेपर्स शिजले गेले असं समजायचं. तर मी इथे 1 ते 2 वेळा चेक करून पाहिलेलं आहे. वेपर्स आपले अगदी 4 ते 5 मिनटामध्ये शिजलेले आहेत. आपण हे काढून घेऊया. तर वेपर्स काढून घेताना अशा प्रकारे चाळणी किंवा जाळीची टोकरी वगैरे घ्यायची, म्हणजे त्यामध्ये पाणी राहत नाही आणि वेपर्स खूप जास्त ओव्हरकुक होत नाहीत. तर आपण हे सुकायला टाकून घेऊया. तर मी इथे सावलीमध्ये सुकायला टाकून घेतलेले आहेत. तर मी वेपर्स बनवताना घरातले अगदी 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला हे कुठे एखादा अर्धा वेपर्स असा पिवळा दिसत असेल तर आपण हे सुकून घेऊया छान असे. तर आपले इथे वेपर्स सुकून झालेले आहेत. तर हे एवढे आपले वेपर्स तयार झालेले आहेत. त्यानंतर मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. खूप जास्त तेल गरम करून घ्यायचं नाही. अगदीच खूप जास्त तेल गरम झालं तर तुम्ही इथे गॅस बंद देखील करून घेऊ शकता. वेपर्स अगदी पातळ असतात. खूप जास्त तेल गरम असलं तर आपले वेपर्स जळण्याची शक्यता असते. तर अगदी पटापट असे वेपर्स तळल्या जातात. तर वेपर्स बनवताना अगदीच साईट वगैरे काळ्या वगैरे होऊ नये, त्यासाठी अगदी एक असे वेपर्स तयार करून घ्यायचे. खूप साऱ्या टिप्स आपण पाहिलेल्या आहेत. बटाटा कसा घ्यायचा, तर अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचे वेपर्स अगदी छान असे तयार होतात. तर इथे कुठेही पापडखार वगैरे आपण यूज केलेला नाही. तर तुम्हाला आजची आपली ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपले इथे अगदी छान असे कुरकुरीत असे वेपर्स तयार झालेले आहेत. अगदीच तुम्ही यावरती थोडंसं तिखट वगैरे भुरभुरून खाऊ शकता. अगदी छान टेस्टी असे लागतात. किंवा मग उपवासासाठी तर अगदी बेस्ट असा पर्याय आहे. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.